नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. शेतकरी मित्रांनो, गमतीचा प्रश्न आहे आज एक. इकडे तिकडे चोहीकडे फसवणूक होती चोहीकडे. तुम्ही म्हणताल असं कसं समीकरण? यूट्यूब प्लॅटफॉर्म हा सगळा काही खरा नसतो. याच्यावरती भरपूर लोक खोटा बिझनेस करता. आपल्याला तो समजला पाहिजे. कोण खरं बोलतं आहे, कोण खोटं बोलतं आहे याचं नॉलेज, याचं ऑब्झर्वेशन आपल्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ही फसवणूक तुमची होणारच. ती कशी? सुरेखा कदम मालेगाव, जे की धुळे मालेगाव, या मॅडमचा मला फोन आला. त्या म्हणाल्या 1006 वर्ष वयाचे माझे झाड आहेत मोसंबीचे आणि सध्या 20 एक टन माल आहे. आजच्या भावानुसार 2.5-3 लाख रुपये बनतील, जे की आजची तारीख तुम्हाला माहीत आहे सर्वांना. 23-24 तारीख आज. किती? 23 तारीख. 23/8/2026. आज रोजी 12 ते 18 रुपयाच्या दरम्यान मालाची म्हणजे भाव आहे. 2.5-3 लाख रुपये येतील आणि मॅडमने खर्च केला 2.5 लाख रुपये. गमतीचा भाग नाही. 2.5 लाख रुपये खर्च करून जर 2.5-3 लाख उत्पादन येत असेल तर कशाला करायची ती मोसंबीची शेती? पण चूक त्या माणसाची नाही ज्यांनी यांना औषधं दिले. मॅडम म्हणे आम्हाला फसवलं. म्हटलं मला त्याची इथं चूक दिसत नाही. तो लाख खोटं बोलू द्या, पण तुम्हाला काय समजायला पाहिजे होतं ते समजून घ्यायला पाहिजे होतं. या मॅडमनं 2.5 लाख रुपये त्या झाडावर खर्च केला. मग मी अगोदरच सांगितलेलं आहे 5 ते 6 वर्ष वयाच्या झाडाला 60-70 रुपये वर्षभराचा खर्च यायला पाहिजे खत आणि फवारणीचा. 10-15 वर्षाचं झाड असेल 100 रुपये वर्षभराचा एका झाडाचा खर्च. खूपच मोठं झाड असेल तर 120 रुपये खर्च यायला पाहिजे. असं जर खर्च कोणी देत असेल तर त्याच माणसाचं काम घ्या. एवढं करू नये. कंपनी मल्टीनॅशनल पाहिजे, नाही तर बोगस कंपनीने 120 रुपये खर्च दिला तेही चालत नाही. मग काम कुणाचं घ्या? मी त्या मॅडमला सांगितलं आता इथून पुढं आपण फसवू नये यासाठी मी ज्या गोष्टी सांगतो ते ऐका. कुणीही यूट्यूबर मोसंबी संत्रा मार्गदर्शक किंवा कुठल्याही फळबागेचं काम असू द्या, आपण स्पेशली मोसंबी संत्रा बोलतो आहे. मोसंबी संत्रा बागेचं नियोजन करत असताना तुम्ही एखादा मार्गदर्शक निवडला, मी नसू द्या दुसरा कोणी असू द्या किंवा मी असू द्या, त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? सर्वप्रथम त्या मार्गदर्शक करणाऱ्याचा ग्रुप पाहिजे. 200, 250, 500, 1000, 2000 जेही लोक पाहिजे ते सर्व एका प्लॅटफॉर्मवरती एकत्रित पाहिजे. म्हणजे आपल्याला एकमेकांना कम्युनिकेशन झालं पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय? तो माणूस प्रति झाडाचा 100 ते 120 रुपयाच्या वर खर्च द्यायला नाही पाहिजे. एवढं असू नाही. मल्टीनॅशनल कंपन्या, जे की मल्टीनॅशनल ग्रुपच्या कंपन्यांचेच प्रोडक्ट द्यायला पाहिजे. चौथा मुद्दा, ज्याही शेतकऱ्याचं काम त्याने केलेलं आहे या शेतकऱ्याचे नंबर त्या यूट्यूब चॅनलवर द्यायला पाहिजे. बरोबर? 5वा मुद्दा, आपण कुणाची बाग बघतोय ती एकाच परिसरातली बघतोय का? एका परिसरातल्या बागा जर असेल तर जाऊच नाही. त्याच्या अमरावती, नागपूर, जालना, औरंगाबाद अशा अलग अलग ठिकाणी बागा पाहिजे. तर आपण त्या ठिकाणी पाहणी करायला जावं. अथवा एका भागामध्ये तर जाऊ नये, कारण मित्र असू शकतो. बागेला 10-20 हजार रुपये देऊन, त्या मालकाला 10-20 हजार रुपये देऊन सांगितलं असेल की आमचे शेतकरी आले तर सांगा आमचं काम घेतो आहे. म्हणजे फ्रॉडपणा त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे असे मुद्दे तपासले पाहिजे आपण. नंबर 1चा मुद्दा, त्याचा यूट्यूब चॅनल त्याचा ग्रुप पाहिजे. नंबर 2रा मुद्दा, 120 रुपयाच्या आत खर्च पाहिजे प्रति झाडाचा वर्षभराचा. 3रा मुद्दा, मल्टीनॅशनल ग्रुपच्या कंपन्या पाहिजे. 4था मुद्दा, त्यांचे शेतकऱ्याचे नंबर यूट्यूबवर दिलेले पाहिजे. 5वा मुद्दा, एकाच भागातले शेतकरी नकोत, अजिबात नको. एका गावाचे 2-10 गावाचे नको. अलग अलग जिल्ह्यातले शेतकरी पाहिजे. कारण शेतकरी हा सर्वच शेतकरी प्रामाणिक नसतो. तो बिचारा पैसे दिले असेल तर तो बळी पडणारच आहे, म्हणणारच आहे 10-20 हजार रुपये दिलं काय मी घेतो त्यांचं काम, सांगाल तो. मग असं आपण फसायला नको. आता ते कुणी फसवलं हे आपण सांगू शकत नाही, कारण मी सुद्धा फसवू शकतो. हे इतरांनी सांगितलं पाहिजे. मी 120 रुपयाच्या वर खर्च देऊ शकतो. मी एखाद्या शेतकऱ्याचे लाख लुटू शकतो. 40% या 2.5 लाखावर 40% त्यांनी कमवलं म्हणजे 1 लाख रुपये कमवले. मलाही आवडतं पैसे कमाला, पण आपण ते फ्रॉड धंदा करणार नाही. हे तुमचं काम आहे. आम्ही फ्रॉड आहे का चेक करायचं. आमचे 700 व्हिडिओ शेतकऱ्याचे नंबर दिलेले आहे वेगवेगळ्या भागातले. फोन करा त्यांना, विचारा
आणि खर्चही माझा 100-120 रुपये असतो. त्यामुळं आपण फसवत नाही. आता तुम्हाला जर कोणी फसवतो आहे, मी त्याला थांबवू शकत नाही, पण तुम्हाला सांगू शकतो अशा पद्धतीने तुम्ही वाचा. कारण या यूट्यूबवरती, या प्लॅटफॉर्मवरती भरपूर लोकांना पैसा कमवायचा आहे खोटं बोलून. आपण त्याला कसं बळी पडणार नाही हे ज्याचं त्याचं ऑब्झर्वेशन आहे, ज्याची त्याने काळजी घ्यायची.